नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रो शेअर मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, शेपू आणि मटार बाजाराची माहिती घेणार आहोत. सोयाबीनच्या भावात मागील आठवडाभरात काहीसे चढ-उतार पाहायला मिळाले, मात्र आज सोयाबीनचे भाव काहीसे स्थिरावले होते. सोयाबीनला बाजार समित्यांमध्ये सध्या सरासरी 4,000 ते 4,300 रुपये दर मिळतोय. तर बाहेर बियाणे दर्जाचे सोयाबीन 6,000 ते 7,000 च्या दरम्यान विकले जातात. प्रक्रिया प्लांटचे दर 4,750 ते 4,850 रुपयांच्या दरम्यान आहेत. दुसरीकडे सरकारची हमीभावाने खरेदी अजूनही धीम्या गतीने सुरू आहे. हमीभावाने खरेदीची गती वाढल्यानंतर सोयाबीनच्या खुल्या बाजारालाही आधार मिळेल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. देशातील बाजारात कापसाच्या भावात मागील आठवडाभरात सुधारणा पाहायला मिळाली. कापसाची बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच असल्याचं व्यापारी सांगतात. तर सीसीआयची खरेदी देखील सुरू झाली आहे. देशातील उत्पादन कमी असल्याचा आधार बाजाराला मिळतोय. कापसाची आयात खुली असली तरी 31 डिसेंबर नंतर आयात शुल्क लागू होईल. यामुळे देशातील बाजाराला आधार मिळेल. सध्या कापसाचा भाव सरासरी 7,000 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय. देशात यंदा गुणवत्तापूर्ण कापसाचा पुरवठा कमी आहे. यामुळे कापूस दराला आधार कायम राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशभरात टोमॅटोच्या दरात वाढ पाहायला मिळाली. टोमॅटो उत्पादक भागात ऑक्टोबर महिन्यात पावसाचा पिकाला फटका बसला. परिणामी सध्या तोडा कमी निघत असल्याचं जाणकार शेतकऱ्यांनी सांगितलं. टोमॅटोला सध्या मागणी चांगली आहे, मात्र पुरवठा कमी झाल्याने दरात मागील आठवड्यामध्ये सुधारणा झाली आहे. सध्या टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी 2,500 ते 3,000 रुपये दर मिळतोय. गुणवत्तापूर्ण माल 4,000 पर्यंतही विकला जातोय. पुढील काही दिवस बाजारातील आवक कमी राहून दराला आधार राहील, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. भाजीपाला बाजारातील परिस्थितीचा शेपू दरालाही आधार मिळतोय. यंदा पावसाने भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. त्यात शेपूलाही जोरदार फटका बसला. परिणामी बाजारातील शेपूची आवक कमी आहे. शेपूची केवळ पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक बाजारात काहीशी अधिक आवक आहे. इतर बाजारांमधील आवक कमीच आहे. दरही चांगला मिळतोय. सध्या शेपू बाजारात प्रति क्विंटल 2,500 ते 3,000 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. तर शेकडा 1,100 ते 1,300 रुपयांच्या दरम्यान मिळतोय. शेपूचे दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात सध्या बटरची आवक खूपच कमी आहे, त्यामुळे दरही तेजीत आहेत. बटरला विशेषतः खाद्यपदार्थांमध्ये मागणी असतेच, परंतु पावसाने पिकाचं उत्पादन कमी झाल्याचं शेतकरी सांगतात. सध्या पुणे आणि मुंबई बाजारातच बटरची आवक चांगली दिसते. इतर बाजारांमधील आवक कमीच आहे. यामुळे दराला चांगला आधार आहे. सध्या बटर बाजारात 7,000 ते 8,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला जातोय. बटरची आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही चांगले राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका.